नमस्कार मंडळी, वर्षास फूड डायरीजमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे साबुदाणा वडा. यासाठी मी अर्धा किलो साबुदाणा आधीच भिजवून घेतला आहे. बटाटा मी बॉईल करून सोलून घेतला आहे. शेंगदाणे घेतलेत. शेंगदाणे मी आधीच भाजून घेतलेत. मिरच्या आणि मीठ आणि तळण्यासाठी तेल लागणार आहे. शेंगदाणे आणि मिरच्या मिक्सरमध्ये जाडसर बारीक करून घ्यायचं. मिक्सरमध्ये बारीक करून घेतले. हे बटाटे आपण मॅश करून घ्यायचे. बटाटा मॅश करून झालाय. आता यामध्ये हा साबुदाणा घालून घ्यायचा आहे. आता हे शेंगदाणे आणि मिरच्या ह्यामध्ये घालून घ्यायचं वाटलेलं. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. आता हे पूर्ण मिक्स करायचं. आता हे पूर्ण मिक्स करून झाले. आता याचे आपण वडे बनवून घ्यायचे. अशा आकाराचे पूर्ण आपण वडे बनवून घ्यायचे. हे बनवताना हाताला तेल लावून घ्यायचं, नाहीतर खूप हाताला चिकटतं. आता आपल्या सर्व वड्यांचा शेप बनवून झाला आहे. आता आपण चटणी बनवायसाठी लागणार आहे शेंगदाणे, मिरच्या, मीठ आणि 2 ते 3 चमचे दही. याचं वाटण बनवून घ्यायचं. यामध्ये मीठ घालायचं आणि 2 ते 3 चमचे दही घालायचं. यामध्ये थोडंसं पाणी घालून वाटण बनवून घ्यायचं. हे पहा, तयार आहे आपली चटणी. जर तुम्ही उपवासाला जिरं खात असाल तर याला वरतून जिऱ्याचा तडका पण देऊ शकता. आता कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं. आता तेल चांगलं गरम झालंय. आता यामध्ये आपण वडे सोडून घ्यायचे. आपण एक सोबत 2 ते 3 वडे तळू शकतो. वड्याला छान असा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळून घ्यायचं आहे. आता याची एक साईड तळून झाली. हे पलटी करून दुसरी साईड तळायची. आता आपले वडे तळून झालेत. वड्यांचा असा कलर झाला की आपण काढून घ्यायचे. आता यामध्ये अजून वडे सोडायचे. हे पण आपले वडे चांगले तळण्यात आले आहेत. वडे चपटे बनवून तळल्यावरती ते आतपर्यंत शिजले जातात. आता आपण अजून वडे तयार करून घेऊ. हे पहा, हे आपले वडे छान तळून झालेत. हे पहा, आपले वडे छान क्रिस्पी झालेत. आपले वडे आतपर्यंत छान शिजलेत. तयार आहेत आपले साबुदाणा वडे आणि चटणी. आणि हे दह्यासोबतही छान लागतात. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.